सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनच्या पेरणीची तयारी करत आहेत. परंतु यंदाच्या खरीप हंगामावर एकूणच कमी पावसाचे आणि दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा अत्यंत आव्हानात्मक आणि गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. या परिस्थितीमध्ये सोयाबीनची पेरणी करताना शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? यंदा कमी पावसाचा ताण सहन करू शकतील अशा कोणत्या वाणांची पेरणी करणे गरजेचे आहे? हे वाण कसे निवडायचे? तसेच कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी सोयाबीन पेरणी नेमकी कोणती आधुनिक पद्धत असू शकते? या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. यंदा पाऊस कमी आहे आणि सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. तर सोयाबीनची पेरणी करताना प्रामुख्याने शेतकऱ्यांनी यंदा कोणती काळजी घेतली पाहिजे? यंदा पाऊस कमी आहे, त्यामुळे सोयाबीनची पेरणी करताना घाई गडबड करून अजिबात चालणार नाही. कमी पावसातही चांगलं पीक यावं म्हणून पेरणी करताना या 4 ते 5 महत्त्वाच्या गोष्टींची नक्की काळजी घ्या. 1. पेरणीची घाई करू नका. योग्य ओलावा पाहणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला दुसरा पाऊस पडला की लगेच पेरणीला सुरुवात करू नका. जोपर्यंत शेतात किमान 75 ते 100 मिलीमीटर अंदाजे 3 ते 4 इंच चांगला पाऊस होत नाही आणि जमिनीत पुरेशी ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. कमी ओलाव्यात पेरणी केली तर बियाणे सडून जाते किंवा उगवण नीट होत नाही. 2. बीज प्रक्रिया नक्की करा. सर्वात महत्त्वाचे, कमी पावसात रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यामुळे बियाणे पेरण्यापूर्वी त्याला बुरशीनाशक आणि जीवाणुसंवर्धकाची रायझोबियम प्रक्रिया नक्की करा. यामुळे कमी पाण्यातही कोंब सुदृढ निघतो आणि रोगांशी लढण्याची ताकद मिळते. 3. पेरणीची पद्धत बदला. BBF पद्धत. जर शक्य असेल तर पारंपरिक पद्धतीऐवजी BBF रुंदवरंबा सरी वजा BBF पद्धतीने पेरणी करा. यामुळे काय होतं? जर नंतर पाऊस जास्त झाला तर पाणी वाहून जातं आणि जर पाऊस पडलाच नाही, खंड पडला, तर त्या सऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. कमी पावसाच्या वर्षात ही पद्धत वरदान ठरते. 4. पेरणीची खोली आणि अंतर. बियाणे जास्त खोलवर पेरू नका. साधारण 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवरच पेरणी करा. जास्त खोल गेले तर बियाणे वर येत नाही. 2 ओळींतील आणि 2 रोरांतील अंतर योग्य ठेवा, जेणेकरून झाडांना हवा आणि सूर्यप्रकाश चांगला मिळेल. 5. आंतरपीक पद्धतीचा वापर करा. संपूर्ण शेतात फक्त सोयाबीन न लावता सोबत सोयाबीन अधिक तूर किंवा सोयाबीन अधिक कापूस अशी आंतरपीक पद्धत वापरा. यामुळे जर कमी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झालेच तर तुरीचे किंवा कापसाचे पीक हातचे जात नाही. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टळते. थोडक्यात काय तर घाई न करता जमिनीची ओल बघून आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. कमी कालावधीचे वाण किती दिवसांमध्ये येतात आणि खाजगी कंपन्यांनीही असे काही वाण विकसित केले आहेत का? कमी कालावधीचे वाण म्हणजे जे एरवीपेक्षा लवकर पदरात पडतात. याबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊयात. कमी कालावधीचे वाण किती दिवसांत येतात? सामान्यतः सोयाबीन कापणीला यायला 100 ते 110 दिवस लागतात. पण कमी कालावधीचे लवकर येणारे वाण 80 ते 95 दिवसांच्या आत पूर्णपणे तयार होतात. कमी पावसाच्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या वर्षात हे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात, कारण जमिनीत ओलावा असेपर्यंतच यांचे पीक हाती येते. सरकारी आणि कृषी विद्यापीठांचे काही प्रसिद्ध लवकर येणारे वाण. JS 9560 हे सर्वात लोकप्रिय आणि जुने वाण आहे, जे साधारण 82 ते 88 दिवसांत निघते. JS 2034 हे सुद्धा खूप लवकर, म्हणजे 80 ते 87 दिवसांत तयार होते आणि हलक्या जमिनीसाठी चांगले मानले जाते. MEMEUS 725 किंवा फुले किमाया KDS 753 हे साधारण 90 ते 95 दिवसांत येतात. खाजगी कंपन्यांनीही असे वाण बनवले आहेत का? हो, नक्कीच. सरकारी विद्यापीठांसोबतच अनेक मोठ्या खाजगी कंपन्यांनी स्वतःचे संशोधित रिसर्च सीड्स वाण बाजारात आणले आहेत. या कंपन्या प्रामुख्याने विद्यापीठांच्या मूळ वाणांवर अधिक संशोधन करून ते कमी दिवसांत यावेत आणि त्यांच्या शेंगा फुटू नयेत, पॉड शॅटरिंग अशा पद्धतीने बियाणे तयार करतात. काही नामवंत खाजगी कंपन्या आणि त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. ईगल सीड्स यांचे ईगल 111 किंवा त्रिशिकासारखे वाण लवकर आणि चांगले उत्पादन देण्यासाठी ओळखले जातात. अंकुर सीड्स यांचेही सोयाबीनचे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. बॉम्बे सुपर सीड्स हे श्रीराम किंवा कार्तिकेय या नावांनी 95 दिवसांच्या आसपास येणारे रिसर्च बियाणे विकतात. ग्रीन ऑरा इतर खाजगी ब्रँड्स.
हे कंपन्या विद्यापीठाचेच JS 9560 किंवा JS 335 हे वाण स्वतःच्या ब्रँडिंगखाली अधिक चांगल्या दर्जाची प्रक्रिया सीड ट्रीटमेंट करून विकतात. महाबीज सोयाबीन बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री करते, तर महाबीजकडे सध्या कोणते वाण उपलब्ध आहेत? महाबीज महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळकडे सोयाबीनचे अनेक दर्जेदार वाण उपलब्ध आहेत. महाबीज प्रामुख्याने राज्यातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले अधिकृत वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते. यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार महाबीजचे खालील वाण निवडू शकता. त्यांना कालावधीनुसार 3 भागात विभागता येईल. 1. कमी कालावधीचे वाण 80 ते 95 दिवस. यंदा पाऊस कमी असल्यामुळे हे वाण सर्वात जास्त सुरक्षित मानले जातात, कारण हे लवकर पदरात पडतात. JS 2034 हे खूप लोकप्रिय वाण आहे, जे फक्त 80 ते 87 दिवसांत तयार होते. हलक्या आणि कमी पाण्याच्या जमिनीसाठी हे उत्तम आहे. JS 9560 हे सुद्धा 82 ते 88 दिवसांत निघणारे जुने आणि हक्काचे वाण आहे. MAOS 725 हे परभणी विद्यापीठाचे नवीन वाण असून 90 ते 95 दिवसांत तयार होते. याला शेंगा जास्त लागतात आणि दाणेही टपोरे असतात. KDS 753 फुले किमया राहुरी विद्यापीठाचे हे वाण 90 ते 95 दिवसांत तयार होते. याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. मॅक्स 1460 हे साधारण 89 ते 91 दिवसांत तयार होणारे नवीन वाण आहे. 2. मध्यम कालावधीचे वाण 95 ते 100 दिवस. जर तुमची जमीन मध्यम ते भारी असेल आणि थोडा पाऊस लांबला तरी चालेल असे वाटत असेल, तर हे वाण वापरू शकता. KDS 992 फुले दुर्वा हे 95 ते 100 दिवसांत तयार होते आणि याचे उत्पादन चांगले मिळते. AMS 100 ते 39 PDKV आंबा अकोला विद्यापीठाचे हे वाण 94 ते 96 दिवसांत येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे पीक पक्व झाल्यावरही 10 ते 12 दिवस शेंगा फुटत नाहीत. MAUS 612 हे 93 ते 98 दिवसांत तयार होते. तांबेरा रोगाला हे वाण बळी पडत नाही. JS 335 हे महाबीजचे सर्वात जुने आणि विश्वासाचे वाण आहे, जे 90 ते 95 दिवसांत तयार होते. 3. जास्त कालावधीचे वाण 100 दिवसांच्या पुढे KDS 726 फुले संगम हे वाण उत्पादनाच्या बाबतीत खूप भारी आहे, पण याला 110 ते 115 दिवस लागतात. यंदा पाऊस कमी असल्यामुळे जर तुमच्याकडे पाण्याची ओलिताची उत्तम सोय असेल तरच हे वाण निवडा. कोरडवाहूसाठी यंदा हे टाळलेले बरे. थोडक्यात सल्ला: यंदा कमी पावसामुळे महाबीजचे JS 2034 MAUS 725 किंवा फुले किमया KDS 753 या वाणांना प्राधान्य देणे अधिक फायदेशीर ठरेल. यंदा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. पाण्याचा ताण पडू शकतो, तर हे वाण हा ताण सहन करणारे असतील का? तुम्ही अगदी नेमका आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. पाऊस कमी असण्यापेक्षाही पावसात मोठा खंड पडणे म्हणजे 15 ते 20 दिवस पाऊस गायब होणे हा सोयाबीनसाठी सर्वात मोठा धोका असतो. महाबीजचे वर सांगितलेले सगळेच वाण सारखा ताण सहन करू शकत नाहीत, पण त्यापैकी काही विशिष्ट वाण असे आहेत, जे कोरड्या दुष्काळाशी किंवा पाण्याचा ताण सहन करण्यासाठी खास तयार करण्यात आले आहेत. पावसातील खंड सहन करू शकणारे महाबीजचे सर्वोत्तम वाण खालीलप्रमाणे आहेत. 1. JS 20 ते 34 ताण सहन करण्यात नंबर 1. वैशिष्ट्य: कमी पावसाच्या आणि पाण्याचा ताण पडणाऱ्या भागासाठी हे सध्याचे सर्वात बेस्ट वाण मानले जाते. हे ताण कसा सहन करते? याचा जीवनकाळ 80 ते 85 दिवस खूप कमी आहे. जर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पाऊस गायब झाला तर त्याआधीच या वाणाची वाढ पूर्ण झालेली असते आणि शेंगा भरलेल्या असतात. त्यामुळे पाण्याचा ताण पडला तरी याच्या उत्पादनावर फार मोठा फरक पडत नाही. 2. AMS 100 ते 39 PDKV आंबा वैशिष्ट्य: अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे वाण विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या भागासाठी उत्तम आहे. हे ताण कसा सहन करते? या वाणाची मूळ पद्धती आणि झाडाची ठेवण अशी आहे की हे कमी पाण्यातही तग धरून राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा ताण पडल्यामुळे जर पीक वेळेआधी वाळले किंवा काढणीला उशीर झाला तरी याच्या शेंगा फुटत नाहीत आणि दाणे गळत नाहीत. 3. MAUS 725 वैशिष्ट्य: परभणी विद्यापीठाचे हे वाण महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन बनवले आहे. हे ताण कसा सहन करते? याची मुळे जमिनीत थोडी खोल जातात, ज्यामुळे जमिनीत खालच्या थरात असलेला ओलावा हे झाड शोषून घेऊ शकते. त्यामुळे पाऊस 10 ते 12 दिवस लांबला तरी हे पीक कोमेजत नाही. फुले संगम KDS 726 बद्दल विशेष काळजी घ्या. शेतकऱ्यांमध्ये फुले संगम KDS 726 या वाणाची खूप क्रेज आहे, कारण याचे उत्पादन खूप मिळते. पण लक्षात ठेवा, हे वाण 110 ते 115 दिवसांचे आहे.
जर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाण्याचा मोठा खंड पडला तर या वाणाला खूप मोठा फटका बसतो. त्यामुळे यंदा पाऊस कमी आणि खंड पडणारा असेल तर ओलिताची पाण्याची सोय असल्याशिवाय फुले संगम लावू नका. शेतकऱ्यांसाठी एक सोपा घरगुती उपाय ताण सहन करण्यासाठी. जर तुमच्या भागात पेरणीनंतर पाण्याचा मोठा खंड पडला तर बाजारात पोटॅशियम नायट्रेट 13 तास 0 मिनिट 45 सेकंद मिळते. पाण्याचा ताण जाणवू लागताच याची 1% 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करा. यामुळे झाडाला पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद मिळते. पेरणीच्या पद्धतीकडे वळताना ही BFF पद्धत काय आहे आणि शेतकऱ्यांना ती सहजपणे उपयोगात आणणे शक्य आहे का? कारण बहुतांश ठिकाणी अजूनही पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची लागवड केली जाते. तुमचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे सलग ओळीत पेरणी करायची सवय असल्यामुळे नवीन पद्धत वापरायला शेतकरी थोडे घाबरतात. पण BBF पद्धत समजायला आणि वापरायला अगदी सोपी आहे. चला तर मग ही पद्धत नेमकी काय आहे आणि ती सहज कशी वापरता येईल हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. BBF पद्धत म्हणजे काय? BBFचा इंग्रजीत फुल फॉर्म आहे ब्रॉड बेड फरो. मराठीत आपण याला रुंद वरंबा सरी पद्धत म्हणतो. या पद्धतीत संपूर्ण शेत सलग न पेरता शेतामध्ये गादी वाफे, उंच कप्पे आणि सऱ्या सखल पट्टे पाडल्या जातात. रुंद वरंबा ब्रॉडबेड ट्रॅक्टरच्या किंवा बैलाच्या यंत्राने साधारण 4 ते 5 फूट रुंद आणि थोडा उंच गादी वाफा तयार केला जातो. या एका वाफ्यावर सोयाबीनच्या 4 किंवा 5 ओळी पेरल्या जातात. सरी फरो या वाफ्याच्या दोन्ही बाजूंना 1 पाऊंड ते 1 फुटाची मोकळी सरी नाली सोडली जाते, ज्यात कोणतंही पीक लावलं जात नाही. ही पद्धत कमी पाऊस आणि अतिपाऊस या दोन्हीवर रामबाण उपाय का आहे? 1. पावसात खंड पडल्यास यंदाची परिस्थिती, जेव्हा 15 ते 20 दिवस पाऊस पडत नाही तेव्हा या दोन्ही बाजूंच्या सऱ्यांमधील माती ओलावा टिकवून ठेवते. झाडांच्या मुळांना हवा आणि पाणी योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे झाड सुकत नाही. 2. पाऊस जास्त झाल्यास जर अचानक खूप जोराचा पाऊस झाला तर पाणी पिकाच्या मुळांशी साचून राहत नाही. ते या सऱ्यांमधून, नाल्यांमधून वाहून शेताबाहेर निघून जाते, ज्यामुळे पिकाचे मूळ कुजत नाही. शेतकऱ्यांना ती सहजपणे उपयोगात आणणे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. आणि यासाठी फार काही खर्च किंवा कठीण तंत्रज्ञानाची गरज नाही. शेतकरी खालील 2 प्रकारे ही पद्धत सहज वापरू शकतात. 1. ट्रॅक्टर चलित BBF यंत्र. सर्वात सोपा उपाय. आजकाल बाजारात आणि गावागावांत ट्रॅक्टरला जोडणारे BBF पेरणी यंत्र सहज भाड्याने मिळते. हे यंत्र एकाच वेळेस 3 कामे करते. गादी वाफा, उंच बेड तयार करणे, त्यावर सोयाबीनची पेरणी करणे, बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी सरी नाली पाडणे. तुम्हाला फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हरला सांगून हे यंत्र शेतात चालवायचे आहे, बाकी वेगळी मेहनत काहीच नाही. 2. घरगुती किंवा पारंपरिक जुगाड. जर यंत्र नसेल तर. जर तुमच्या भागात हे विशेष ट्रॅक्टर यंत्र नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या साध्या पेरणी यंत्रानेही, तिफन किंवा ट्रॅक्टरने हा पॅटर्न बनवू शकता. नेहमीप्रमाणे सोयाबीनच्या 4 किंवा 5 ओळी पेरा. त्यानंतरची 1 ओळ मोकळी सोडा, तिथे बियाणे टाकू नका. पुन्हा 4 किंवा 5 ओळी पेरा आणि 1 ओळ मोकळी सोडा. पेरणी झाल्यावर जी ओळ आपण मोकळी सोडली होती तिथून बैलाच्या सहाय्याने डवरणी करताना किंवा पासोडी फिरवून छान सरी नाली पाडून घ्या. झाला तुमचा BBF पॅटर्न तयार. BBF पद्धतीचे इतर मोठे फायदे. बियाण्याची बचत. सलग पेरणी न करता मध्ये जागा सोडल्यामुळे एकरी बियाणे कमी लागते. उत्पादनात वाढ. पिकाला हवा आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळतो, त्यामुळे शेंगांची संख्या वाढते आणि उत्पादन किमान 15 ते 20% वाढते. औषध फवारणी सोपी. मध्ये मोकळी सरी असल्यामुळे शेतात चालणे सोपे होते, ज्यामुळे फवारणी करताना किंवा कोळपणी करताना पिकाचे नुकसान होत नाही. पारंपरिक पद्धत सोडून पहिल्यांदा हे करताना थोडी धाकधूक वाटू शकते, पण यंदाच्या कमी पावसाच्या वातावरणात संपूर्ण शेतात नाही तरी किमान 1-2 एकरात हा प्रयोग नक्की करून बघा. तुम्हाला स्वतःला फरक दिसेल. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस आधीच कमी असतो आणि यंदा तो आणखी कमी राहू शकतो. तर त्या भागामध्ये देखील हीच BFF पद्धत फायदेशीर ठरेल का? मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तर BBF पद्धत म्हणजे वरदान आहे. तिथे ही पद्धत 100% फायदेशीर ठरेल. खरं सांगायचं तर कृषी विद्यापीठांनी ही पद्धत मुख्यत्वे विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोरडवाहू भागातील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवूनच विकसित केली आहे. कारण या भागात जमीन भारी, काळी, कसदार असते, पण पावसाची अनिश्चितता खूप जास्त असते. यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर ही पद्धत मराठवाडा विदर्भासाठी कशी आणि का फायदेशीर ठरेल ते सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. पाण्याच्या बँकेसारखं काम करते.
मराठवाड्यात आणि विदर्भात कडक ऊन पडतं. त्यामुळे जमिनीतील पाणी लवकर उडून जातं. बीबीएफ पद्धतीमुळे काय होतं? जेव्हा थोडा जरी पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस वाफ्यांच्या बाजूला असलेल्या सऱ्यांमध्ये, नाल्यांमध्ये साचतो आणि हळूहळू जमिनीत मुरतो. यामुळे झाडाच्या मुळांपाशी ओलावा खूप जास्त दिवस टिकून राहतो. जर 20 ते 25 दिवस पाऊस पडलाच नाही तरी जमिनीत मुरलेले हे पाणी पिकाला जिवंत ठेवते. 2. विदर्भ मराठवाड्याच्या काळ्या मातीसाठी उत्तम. विदर्भ आणि मराठवाड्यातील माती बऱ्याच ठिकाणी भारी आणि काळी आहे. या मातीचे एक वैशिष्ट्य आहे, वजा पाऊस पडला की ही माती पाणी धरून ठेवते आणि खूप चिखल होतो, आणि पाऊस गेला की लगेच कडक होऊन हिला भेगा पडतात. बीबीएफ पद्धतीमुळे माती भुसभुशीत राहते. माती कडक होत नाही, त्यामुळे झाडांची मुळे खोलपर्यंत जातात आणि अन्नद्रव्ये व्यवस्थित शोषून घेतात. 3. पाऊस जास्त झाला तरी चिंता नाही. मराठवाडा आणि विदर्भाचे हवामान आता खूप बदलले आहे. तिथे बऱ्याचदा महिनाभर पाऊस पडत नाही आणि अचानक 1 ते 2 दिवसांतच ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस होतो. अशावेळी पारंपरिक शेतात पाणी साचून सोयाबीन पिवळे पडते आणि सडून जाते. पण बीबीएफ पद्धत असेल तर ते जास्तीचे पाणी सऱ्यांमधून वाहून शेताबाहेर निघून जाते आणि पिकाचे नुकसान टळते. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी खास सल्ला. जर तुम्ही यंदा या भागात बीबीएफ पद्धतीने पेरणी करत असाल तर एक छोटा बदल नक्की करा. तूर आंतरपीक पद्धत वापरा. बीबीएफ वाफ्यावर सोयाबीन पेरताना 4 ओळी सोयाबीनच्या आणि 1 ओळ तुरीची ठेवा. विदर्भ मराठवाड्यात तूर खूप चांगली येते. जर कमी पावसामुळे सोयाबीनला थोडा फटका बसला तरी तुरीचे मूळ खूप खोल जात असल्याने पाण्याचा ताण सहन करून तूर हुकमी उत्पन्न देऊन जाते. थोडक्यात सांगायचं तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पद्धतीचा हट्ट सोडून बीबीएफ पद्धत वापरली तर कमी पावसातही त्यांचे नुकसान होणार नाही आणि पदरात चांगले पीक पडेल. उत्पादन क्षमतेचा विचार करता बीएफएफ तंत्रज्ञानाने केलेली लागवड आणि पारंपरिक पद्धतीने केलेली लागवड या दोन्ही उत्पादनात काही फरक दिसून येतो का? हो, उत्पादनात खूप मोठा आणि स्पष्ट फरक दिसून येतो. केवळ कृषी विद्यापीठांच्या संशोधनातच नाही तर प्रत्यक्षात हजारो शेतकऱ्यांच्या अनुभवातून हे सिद्ध झालं आहे. उत्पादन क्षमतेचा विचार केला तर पारंपरिक पद्धतीपेक्षा बीबीएफ तंत्रज्ञानाने केलेल्या लागवडीमध्ये किमान 15 ते 25% जास्त उत्पादन मिळते. म्हणजेच जर पारंपरिक पद्धतीने एकरी 6 क्विंटल सोयाबीन होत असेल तर बीबीएफ पद्धतीने ते 7 ते 8 क्विंटल किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते. हा फरक नेमका कशामुळे पडतो ते अगदी सोप्या मुद्द्यांमध्ये समजून घेऊया. 1. प्रत्येक झाडाला मिळणारी स्पेस, जागा. पारंपरिक पद्धत यात सलग ओळी असल्यामुळे झाडं दाटीवाटीने उगवतात. झाडांना हवा आणि सूर्यप्रकाश नीट मिळत नाही, त्यामुळे त्यांची फक्त उंची वाढते पण शेंगा कमी लागतात. बीबीएफ पद्धत यात 4 ते 5 ओळींनंतर एक मोठी मोकळी सरी, नाली असते. यामुळे कडेच्या ओळींमधील झाडांना भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा मिळते. याला बॉर्डर इफेक्ट म्हणतात. झाडांची उंची प्रमाणाबाहेर न वाढता त्यांना फांद्या जास्त फुटतात आणि पर्यायाने शेंगांची संख्या वाढते. 2. शेंगांमधील दाण्यांचा टपोरेपणा. पारंपरिक पद्धत पाण्याचा ताण पडला की झाडं कोमे रिक्वेसतात आणि शेंगांमधील दाणे बारीक किंवा चपटे राहतात. त्यामुळे वजन भरत नाही. बीबीएफ पद्धत सऱ्यांमध्ये ओलावा टिकून राहत असल्यामुळे पाऊस नसतानाही झाडाला पाण्याचा पुरवठा सुरू राहतो. यामुळे सोयाबीनचे दाणे पूर्णपणे भरतात, टपोरे होतात आणि त्यांचे वजन वाढते. 3. बियाणे आणि खतांची कार्यक्षमता. पारंपरिक पद्धत बऱ्याचदा अतिपावसामुळे खते वाहून जातात किंवा पिकाची मुळे सडतात. बीबीएफ पद्धत गादीवाफा, बेड भुसभुशीत असल्यामुळे मुळांची वाढ उत्तम होते. आपण दिलेली खते मुळे पूर्णपणे शोषून घेतात. तसेच पारंपरिक पद्धतीपेक्षा बीबीएफमध्ये एकरी बियाणे कमी लागते, म्हणजेच सुरुवातीचा खर्च कमी होऊन उत्पादन जास्त मिळते. प्रत्यक्ष उत्पन्नाचे गणित, अंदाजे. वैशिष्ट्ये. पारंपरिक पद्धत बीबीएफ पद्धत एकरी बियाणे 30 ते 35 किलो जास्त लागते. 25 ते 28 किलो बचत होते. पावसाचा ताण. झाडे लवकर सुकतात. 8 ते 10 दिवस जास्त तग धरतात. झाडाला फांद्या व शेंगा कमी प्रमाणात. भरपूर आणि टपोऱ्या शेंगा. सरासरी एकरी उत्पादन 5 ते 7 क्विंटल, 7 ते 9 क्विंटल. थोडक्यात काय तर बीबीएफ पद्धतीमुळे सुरुवातीला पेरणी करताना थोडी वेगळी मेहनत घ्यावी लागली तरी बाजारात जेव्हा माल विकायला जाल तेव्हा पदरात पडणारे जास्त उत्पन्न आणि वजन तुमची सगळी मेहनत वसूल करून देते. विशेषतः यंदासारख्या कमी पावसाच्या वर्षात तर हा फरक जास्त प्रकर्षाने जाणवेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.
तर या कालावधीत शेतकऱ्यांचे कीड रोग आणि पाण्याचे नियोजन कसे असायला पाहिजे? महिनाभर किंवा 15 ते 20 दिवस पाऊस गायब होणे म्हणजे सोयाबीनच्या पिकासाठी सर्वात कठीण काळ असतो. त्यातच जुलै आणि ऑगस्ट हा काळ सोयाबीन फुलावर आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतो. याच काळात पिकाला पाण्याची आणि योग्य काळजीची सर्वात जास्त गरज असते. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये पाण्याचा खंड पडला तर कीड रोग आणि पाण्याचे नियोजन कसे करायचे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. पाण्याचे नियोजन. ओलावा टिकवणे. जर तुमच्याकडे सिंचनाची पाण्याची सोय असेल तर उत्तमच, पण नसेल तरी घाबरून जाऊ नका. तुषार सिंचनाचा स्प्रिंकलर वापर. जर विहिरीला किंवा बोअरला थोडे पाणी असेल तर पाटपाण्याने पूर पद्धतीने पाणी न देता स्प्रिंकलरने पाणी द्या. यामुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजते आणि पाणी पानांवर पडल्यामुळे पिकाला थंडावा मिळतो. दुसऱ्या कोळपणीने मातीचा थर देणे. पाऊस थांबताच शेतात डवरणी कोळपणी करून घ्या. कोळपणी करताना झाडांच्या मुळांना मातीचा आधार द्या. यामुळे जमिनीतील ओलावा हवेमुळे उडून जात नाही. याला मातीचे पालापाचोळा करणे किंवा मल्टिंग म्हणतात. अँटी ट्रान्सपिरंट बाष्पीभवन रोखणारे फवारणी. पाण्याचा कडक ताण जाणवू लागल्यास बाजारात पोटॅशियम नायट्रेट 13 तास 0 मिनिट 45 सेकंद मिळते. हे 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. यामुळे झाडाची पाने पाण्याचे बाष्पीभवन कमी करतात आणि झाड कमी पाण्यातही 10 ते 12 दिवस जास्त तग धरू शकते. 2. कीड आणि रोगांचे नियोजन. हवामान कोरडे झाले आणि उन्हाचा चटका वाढला की सोयाबीनवर कीड रोगांचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढतो. जुलै-ऑगस्टच्या खंडात प्रामुख्याने 2 मोठे धोके असतात. किडींचे नियंत्रण. खोडकिडा, चक्रीभुंगा आणि लष्करी अळी. निंबोळी अर्काची फवारणी. पाऊस गायब झाल्याचे दिसताच सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची नीम ऑइल फवारणी करून घ्या. यामुळे किडींना पानांवर अंडी घालता येत नाही आणि त्यांचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच रोखला जातो. पिवळे आणि निळे चिकट सापळे. शेतात एकरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावा. हवेतील उडणारे किडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी याला चिकटून मरतात. रासायनिक फवारणी. कीड जास्त वाढल्यास, जर अळ्यांचा किंवा चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढला तर कृषी सेवा केंद्रातून क्लोरएन्ट्रानिलिप्रोल, कॉरेजन किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट सारख्या चांगल्या कीटकनाशकाची वेळेत फवारणी करा. रोगांचे नियंत्रण. तांबेरा आणि करपा. ढगाळ हवामान आणि मध्येच पडणारे ऊन यामुळे सोयाबीनवर तांबेरा, रस्ट किंवा करपा रोग येऊ शकतो. यासाठी पाऊस उघडल्यावर शेताची पाहणी करत राहा. पानांवर तांबडे किंवा काळे ठिपके दिसल्यास टेबिकोनॅझोल किंवा मँकोझेब या बुरशीनाशकाची फवारणी करा. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची टीप. जेव्हा पाऊस नसतो आणि कडक ऊन असते तेव्हा दुपारी 12 ते 4 या वेळेत कोणतीही रासायनिक फवारणी, कीटकनाशके किंवा खते करू नका. कडक उन्हात फवारणी केल्यास पिकाची पाने जळू शकतात, स्कोर्चिंग होते. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 4 नंतरच करा. संगम, किमया, दुर्वा या वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत आणि ती यंदा या शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहेत? तुम्ही ज्या 3 वाणांबद्दल विचारले आहे म्हणजेच फुले संगम KDS 726, फुले किमया KDS 753 आणि फुले दुर्वा KDS 992 हे तिन्ही वाण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले अत्यंत दर्जेदार वाण आहेत. शेतकऱ्यांमध्ये यांची खूप मोठी क्रेज आहे. यंदाच्या कमी पावसाच्या आणि खंड पडण्याच्या अंदाजानुसार ही वाणे नेमकी कशी कामगिरी करतील आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. फुले किमया KDS 753 यंदासाठी सर्वात बेस्ट. यंदाच्या कमी पावसाच्या वर्षात हे वाण शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरणार आहे. प्रमुख वैशिष्ट्ये. कालावधी. हे वाण 90 ते 95 दिवसांत कापणीला येते. मध्यम ते कमी कालावधी. रोगप्रतिकारक शक्ती. सोयाबीनवर येणाऱ्या मुख्य रोगांना उदा, तांबेरा आणि खोडकिडा हे वाण सहज बळी पडत नाही. झाडाची ठेवण. याच्या शेंगा जमिनीपासून थोड्या उंचीवर लागतात, त्यामुळे हार्वेस्टरने मशीनने कापणी करणे खूप सोपे जाते. यंदा कसा फायदा होईल? याचा कालावधी 95 दिवसांच्या आत असल्यामुळे जर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस लवकर गायब झाला तरी जमिनीत ओलावा असेपर्यंत हे पीक पदरात पडते. कमी पावसातही हे वाण हमखास उत्पन्न देते. 2. फुले दुर्वा KDS 992 वजा उत्पादन आणि कालावधीचा चांगला ताळमेळ. हे वाण किमया आणि संगम यांच्यामधला मार्ग आहे. प्रमुख वैशिष्ट्ये. कालावधी. हे साधारण 95 ते 100 दिवसांत तयार होते. उत्पादन क्षमता. याचे दाणे टपोरे असतात आणि एकाच जागी 3 ते 4 शेंगांचे घोस लागतात, त्यामुळे एकरी उत्पादन चांगले मिळते. शेंगा फुटत नाहीत. पीक पूर्ण पिकल्यावरही याच्या शेंगा लवकर फुटत नाहीत, त्यामुळे कापणीला 4 ते 5 दिवस उशीर झाला तरी नुकसान होत नाही. यंदा कसा फायदा होईल?
ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम स्वरूपाची जमीन आहे आणि पावसाचा जुगार खेळायचा नाहीये त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. 100 दिवसांच्या आत निघत असल्यामुळे पाण्याचा मोठा ताण पडण्याआधी हे सुरक्षित बाहेर पडू शकते. 3. फुले संगम KDS 726 भरघोस उत्पादनाचा राजा. पण हे महाराष्ट्रातील सध्याचे सर्वात लोकप्रिय वाण आहे ज्याने उत्पादनाचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पण यंदा याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रमुख वैशिष्ट्ये. कालावधी. हे वाण 110 ते 115 दिवस घेते. जास्त कालावधी. झाडाचा विस्तार. हे झाड खूप पसरते आणि याला फांद्या खूप फुटतात. एका झाडाला 200 ते 300 पर्यंत शेंगा लागतात. तांबेरा प्रतिकारक. तांबेरा रोगाविरुद्ध लढण्याची याची ताकद खूप जास्त आहे. यंदा कसा फायदा होईल? धोका काय? फायदा कधी होईल? जर तुमच्याकडे विहीर, बोअर किंवा धरणाचे पाणी आहे, म्हणजेच ओलिताची सोय आहे, तर डोळे झाकून फुले संगम लावा. पावसात खंड पडला तरी तुम्ही पाणी देऊन याच्याकडून एकरी 12 ते 15 क्विंटलपर्यंत बंपर उत्पादन घेऊ शकता. धोका कधी? जर तुमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असेल, कोरडवाहू, तर यंदा फुले संगम लावणे टाळा. कारण 110 दिवस टिकण्यासाठी याला शेवटी पाऊस लागतो. जर सप्टेंबरमध्ये पाऊस संपला तर हे पीक सुकून जाईल आणि शेंगा पोचट राहतील. शेतकऱ्यांसाठी सोपा ताळेबंद. पाण्याची सोय नसेल, कोरडवाहू शेती, डोळे झाकून फुले किमया किंवा फुले दुर्वाची निवड करा. पाण्याची उत्तम सोय असेल, बागायती शेती, हमखास जास्त उत्पादनासाठी फुले संगम निवडा. महाराष्ट्र सोयाबीन लागवड आणि उत्पादनात आघाडीवर आहे, पण अजूनही पिकात अनेक समस्या जाणवतात. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि हवामान पाहता सोयाबीन बियाण्यांमध्ये अजून मोठ्या संशोधनाची गरज आहे का? हो, नक्कीच. तुम्ही अगदी 100% खरी गोष्ट बोललात. महाराष्ट्र आज देशात सोयाबीन उत्पादनात पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर असला तरी हवामान बदल, क्लायमेट चेंज आणि बदलत्या भौगोलिक परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सोयाबीन शेती आता एका मोठ्या वळणावर आली आहे. सध्या आपण जी बियाणे वापरतोय, जसे की JS 335, फुले संगम E, त्यांनी आजवर खूप चांगली साथ दिली. पण बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी सोयाबीन बियाणांमध्ये अजून खूप मोठ्या आणि नवीन संशोधनाची गरज आहे. याची मुख्य कारणे आणि कोणत्या बाबतीत संशोधनाची गरज आहे ते आपण समजून घेऊया. 1. हवामानातील लहरीपणा सहन करणारे वाण, क्लायमेट रेझिलियंट व्हरायटीज. महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात आता पाऊस सलग पडत नाही. एकतर सुरुवातीला महिनाभर पाऊस पडत नाही किंवा ऐन काढणीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस होतो. कशाची गरज आहे? संशोधकांनी अशी बियाणे विकसित करण्याची गरज आहे जे लवचिक, फ्लेक्सिबल असतील. म्हणजेच जर सुरुवातीला 15 दिवस पाऊस पडला नाही तरी ते जिवंत राहिले पाहिजेत आणि जर काढणीच्या वेळी अतिपाऊस झाला तरी त्यांच्या शेंगा फुटून दाणे शेतात गळले नाही पाहिजेत. 2. जमिनीच्या प्रकारानुसार विशेष वाण. महाराष्ट्रात सर्वत्र सारखी जमीन नाही. कुठे अगदी हलकी मुरमाड जमीन आहे तर कुठे एकदम भारी काळी कसदार जमीन आहे. काही भागांत क्षारपड, खारट जमिनीचे प्रमाण वाढते आहे. कशाची गरज आहे? सध्या बहुतांश वाण हे मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस केलेले असतात. हलक्या जमिनीसाठी आणि क्षारयुक्त मातीतही तग धरून भरपूर उत्पादन देणाऱ्या विशेष वाणांवर अजून संशोधन व्हायला हवे. 3. यांत्रिकीकरण पूरक वाण, मेकॅनिकल हार्वेस्टिंग फ्रेंडली. आजकाल गावागावांत मजुरांची मोठी टंचाई जाणवते. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन काढणीसाठी हार्वेस्टर, कंबाईन मशीन वापरू लागले आहेत. पण सध्याच्या अनेक वाणांच्या शेंगा जमिनीपासून अगदी जवळ खालच्या भागात लागतात, ज्यामुळे मशीनने कापताना खालच्या शेंगा शेतातच सुटतात आणि शेतकऱ्याचे नुकसान होते. कशाची गरज आहे? नवीन संशोधनात अशा वाणांवर भर दिला पाहिजे ज्यांच्या शेंगा जमिनीपासून किमान 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर लागतील, जेणेकरून हार्वेस्टरने कापणी करताना एकही दाणा वाया जाणार नाही. 4. नव्या किडी आणि रोगांचा प्रतिकार, पेस्ट आणि डिझीज रेझिस्टन्स. गेल्या काही वर्षांत सोयाबीनवर खोदकिडा, चक्री भुंगा आणि येलो मोझॅक व्हायरस, पिवळा मावा या रोगांचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च अतोनात वाढतो आणि उत्पन्न घटते. कशाची गरज आहे? बियाणांमध्ये उपजतच इनबिल्ट अशी ताकद असायला हवी जी या रोगांना आणि किडींना लांब ठेवेल. म्हणजेच कमीत कमी फवारणीत येणारे रोगप्रतिकारक वाण शोधणे गरजेचे आहे. 5. बियाणांची उगवण क्षमता, जर्मिनेशन कॅपॅसिटी टिकवणे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एक मोठी तक्रार असते की सोयाबीनचे बियाणे घरचे असेल किंवा बाजारातील, त्याची उगवण क्षमता लवकर कमी होते. सोयाबीनचे टरफले खूप नाजूक असतात, त्यामुळे साठवणुकीत ते लवकर खराब होते. कशाची गरज आहे? ज्या बियाणांचे टरफले थोडे जाड किंवा कणखर असतील आणि ज्यांची उगवण क्षमता साठवणुकीतही स्टोरेज 9 ते 10 महिने उत्तम टिकून राहील अशा तंत्रज्ञानाची गरज आहे. थोडक्यात सांगायचं तर
महाराष्ट्र सोयाबीनमध्ये नंबर 1 वर असला तरी हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपल्या कृषी विद्यापीठांना आणि संशोधकांना कमी पाऊस सहन करणारे आणि रोगमुक्त अशा पुढच्या पिढीच्या नेक्स्ट जनरेशन बियाणांवर वेगाने काम करावे लागेल, तरच महाराष्ट्रातील सोयाबीन शेती फायदेशीर ठरेल.